दुबार मतदारांचे एकाच ठिकाणी होणार मतदान. जिल्ह्यात एकूण 60,685 दुबार मतदार. जिल्हा परिषदेचे 61 गट आणि जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमधील 122 गणांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादीत 60,685 दुबार मतदार आढळले आहेत. दुबार मतदारांना फक्त एका ठिकाणी मतदान करण्याची परवानगी राहणार आहे. यासाठी दुबार मतदारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. प्रत्येक गट आणि गणासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकीसाठी सुमारे 18,18,723 मतदार आहेत. मतदानासाठी 2,370 केंद्रे निश्चित केली आहेत. जिल्हा परिषदेच्या मतदार यादीत सुमारे 60,685 दुबार मतदार आहेत. एकसारखी नावे किंवा फोटो असल्याने दुबार मतदारांची ओळख पटते. जिल्ह्यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक दुबार मतदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिराळा तालुका आहे आणि आटपाडी तालुक्यात सर्वात कमी दुबार मतदार आहेत. दुबार मतदारांच्या आकडेवारीत अजूनही बदल होऊ शकतो. प्रशासनाकडून दुबार मतदारांची माहिती घेतली जाते आहे. कोणत्या ठिकाणच्या यादीत नाव ठेवायचं याची विचारणा करून त्याबाबतचा अर्ज दुबार मतदारांकडून भरून घेतला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.